लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव कृष्णाशी बोलत आहे. राघव सिंधूच्या सर्व आठवणी जाळून टाकत होता आणि नेमकी त्याच टायमाला कृष्णा त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. आता राघव कृष्णाशी बोलत आहे. राघव कृष्णाला सांगतोय की मला सिंधू नव्हे तर मला आता तूच आवडायला लागलेली आहे. राघवचं असं बोलणं ऐकून कृष्णाला काय प्रतिक्रिया द्यावी ते समजत नाहीये. राघव तिला स्पष्टपणे बोलतोय की कृष्णा, मी तुझ्यावर खूप प्रेम करू लागलेलो आहे. नव्हे, मी तुझ्या प्रेमामध्ये अखंड बुडून गेलेलो आहे. ही गोष्ट तुझ्यासुद्धा लक्षात आलेली आहे, पण तू त्याला नकार देते. तेव्हा ती राघवला म्हणते, तुझी शॉर्ट टाईम मेमरी लॉस झाली आहे. नव्हे, तुझी फुल टाईम, तुझी अख्खीच मेमरी लॉस झाली आहे. अरे बाबा, आपण सिंधू नाही आहे, आपण कृष्ण आहे आणि कृष्णाच्या तू प्रेमात कसं काय पडू शकतो? तुला तर सिंधू आवडते. तेव्हा राघव तिला सांगतो, मला सिंधू आवडत होती, पण सिंधू मला सोडून गेलेली आहे आणि आता मला तिच्यासारखीच दिसणारी कृष्ण आवडायला लागलेली आहे. तुझ्यात आणि सिंधूमध्ये काही फरक नाही आहे. उलट तू सिंधूपेक्षाही 1000 पटीनं सुंदर आहेस आणि कुणालाही प्रेमात पाडण्यासारखी आहेस. म्हणून तर मला आता तुझ्याशीच लग्न करायचं आहे. तेव्हा पुन्हा एकदा ती त्याला समजावून सांगायला लागते आणि म्हणते, असं होणं शक्य नाही आहे. कारण तुला माहिती आहे ना, आपलं प्रेम फक्त सल्लूवर आहे आणि आपण त्याच्याशीच लग्न करणार. तेव्हा राघव स्मित हास्य करतो आणि म्हणतो, त्या सल्लूवर, अगं पण तो तुला एकदा तरी फोन करतो का? किंवा तो तुझ्याशी लग्न करणार आहे असं म्हणलाय का? पण मी मात्र तुझ्याशी लग्नासाठी तयार आहे. तू जरा शांतपणे नीट विचार कर. तू एका IPSची पत्नी होशील. आत्तासुद्धा लोक तुला माझी पत्नीच समजतात. लोकांना माहीत नाही आहे की तू कृष्ण आहे. लोकांना असं वाटतं की सिंधूच माघारी आलेले आहे. तेव्हा ती म्हणते, हा लोकांचा प्रॉब्लेम आहे, तो काय माझा प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना काय वाटतंय, त्यांनी काय विचार केला आहे त्याच्यावर कृष्णा कधीच विचार करत नसते. आणि तू अगोदर सिंधू सिंधू करत होता, आता कृष्णा कृष्णाचं भजन तू का गायला लागलेला आहेस? राघव म्हणतो, तेच तर मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय. आता माझ्या आयुष्यातून सिंधू कायमची डिलीट झाली आहे. मी सिंधूचा विचार सोडून दिलाय. कृष्णा म्हणते, हे सगळं तुझं तुझ्याजवळ राहू दे. मला यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. मी तुला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे. राघव म्हणतो, तू माझ्या प्रपोजलचा शांतपणे विचार करत नाही. तू जरा नीट विचार कर. तू एका IPSची बायको होणार आहेस. सर्वजण तुला माझी बायको समजतील आणि तुझं आयुष्य कायमचं सेटल होईल. आयुष्यभरात तुला कधीच चोऱ्या करण्याची गरज पडणार नाही. आता राघव गुडघ्यावर बसून तिला म्हणतोय की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी फक्त तुझ्याशीच लग्न करणार आहे. आणि नेमकं त्याच टायमाला मधूने सगळं हे ऐकलेलं आहे. मधू पाठीमागून आलेले असते. राघव आणि कृष्णाचं नेमकं काय बोलणं चाललंय हे आता तिच्या स्पष्टपणे लक्षात आलेलं आहे. राघव कृष्णावर प्रेम करतोय, नव्हे तो तिच्या प्रेमात अखंड बुडून गेलाय आणि तिच्यासाठी तो काही करायला तयार आहे आणि तिला लग्नाची मागणी घालतोय. या सगळ्या गोष्टी मधूने अगदी क्लिअर कट ऐकलेल्या आहेत. मधूच्या स्वप्नांचा चकनाचूर झालेला आहे. मधूला समजलंय की आपल्याबरोबर आता राघव कधीसुद्धा लग्न करणार नाही. राघवने मधूकडे पाहिलेलंही नसतं. मधूने आपलं बोलणं ऐकलंय या गोष्टीवर तो काहीच प्रतिक्रिया देत नाही. उलट तिच्याशी न बोलता तो निघून गेलेला आहे. मधूचा आता जळफळाट झालेला आहे. मधूला कळत नाहीये की आता आपण हा राग कसा व्यक्त करावा. स्वतःच्या रूममध्ये जाऊन तिने कपाट उघडून सगळ्या वस्तू फेकायला सुरुवात केलेली आहे. सगळी रूम अस्ताव्यस्त करायला सुरुवात केलेली आहे. आतमधली एक कात्री काढून ती कात्री घेऊन उशीवर सपासप वार तिनं करायला सुरुवात केलेली आहे. क्षणात उशीमधला कापूस तिने बाहेर काढून फेकलेला आहे. राघव, तू हे चांगलं केलं नाहीस आणि कृष्णा, तू आमच्यामध्ये आलीसच ना. मी आता तुला सोडणार नाही. ही मधू काय करू शकते हे तुला माहिती नाही आहे, असं म्हणून ती राग व्यक्त करते. तर इकडे कृष्णा आता शांत आणि स्तब्ध झालेले आहे. कृष्णाला राघवबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत आहेत. सिंधू बनून असताना आपण राघववर किती प्रेम करत होतो आणि राघवसुद्धा आपल्यावर किती प्रेम करत होता. क्षणोक्षणी प्रत्येक वेळी राघवने आपली काळजी घेतलेली आहे असं तिला आठवत असतं. तेवढ्यात गोदामावशी येते आणि तिने कृष्णासाठी गरमागरम भजी आणलेले असतात. ते तिला भरवायला जाते, पण कृष्णा रडत तिच्या गळ्यामध्ये पडते. गोदामावशीला कळत नाही नक्की काय झालंय.
गोदामावशी कृष्णाला विचारतात, "अगं कृष्णे, काय झाले? तू का रडायला लागली आहे?" तेव्हा कृष्णा सर्व काही सांगते. "राघवने मला प्रपोज केलंय." तेव्हा गोदाताई म्हणतात, "मग तर बरंच झालं ना. आता तर तुमचं लग्न होईल आणि ते तुला विसरले नाहीयेत असा त्याचा अर्थ झाला." तेव्हा कृष्णा म्हणते, "असा त्याचा अर्थ होत नाही. 1 महिना फक्त सिंधू त्यांच्या आयुष्यातून गेली तर त्यांनी सिंधूचा चॅप्टर कायमचा क्लोज केला आहे आणि ते आता स्पष्टपणे म्हणतायत की मला तू आवडते. तू सिंधूपेक्षाही छान दिसतेस आणि ते सिंधूला विसरून गेलेले आहेत. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलंय." त्याचबरोबर ही सगळी गोष्ट मधूच्या समोर झालेली आहे. आत्ताशी कुठं मी सावीचा पत्ता काढण्यासाठी मधूपर्यंत पोहोचले होते आणि ती देखील सावीला आपल्याला दत्तक द्यायला तयार झाले होते. पण आता सगळं काही संपलंय. हे ऐकल्यावर गोदा मावशी देखील डोक्याला हात लावते आणि म्हणते, "माझ्या कर्मा, एवढं सगळं झालंय आज. आता काय करायचं?" सिंधू म्हणते, "मला काही कळत नाहीये. राघवने मला आत्ता प्रपोज करून खूप मोठी चूक केली आहे. सापशिडीतल्या सापाप्रमाणे मी आता 100ला पोहोचणार होते, पण त्या सापाने मला गिळून पुन्हा शून्यावर आणलेलं आहे. आता आपली लढाई पुन्हा एकदा आपल्याला सुरू करावी लागणार आहे." त्याचबरोबर राघववर चिडलेली कृष्णा म्हणते, की "आता या राघवला मी काय आहे ते दाखवते. तो सिंधूला विसरलाय ना, मग आता बघ मी काय करते ते." तर इकडे राघवने स्वतःचा मोबाईल स्वतःच्या समोर धरलेला आहे आणि त्यामध्ये सिंधूचा फोटो तो पाहत आहे. राघव सिंधूच्या फोटोकडे पाहत बोलतोय, की "कृष्णा, आता तू चूक करणार. कारण मी डावच तसा टाकलेला आहे. मी तुला प्रपोज केले ही गोष्ट तुला काही आवडणार नाही, कारण तू सिंधू आहेस ते मला माहीत आहे. फक्त आता ते सिद्ध करायचं आहे. तू जरी सिंधू असली आणि कृष्णा असली तरी मी देखील IPS आहे. मी मोठमोठ्या गुन्हेगारांना शोधून काढतो. तू तर सिंधू आहेस, माझी बायको आहेस. तुला शोधायला मला वेळ लागणार नाही आणि हे सिद्ध करायलाही वेळ लागणार नाही की तू कृष्णा नाहीस, तू सिंधू आहेस. आता मी असा डाव टाकलाय ना, तू त्याला फसणार आणि तू रागवून माझ्याकडे पुन्हा माघारी येणार." त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. वटपौर्णिमेची पूजा जवळ आलेली आहे आणि प्रत्येकानं एक एक साडी पसंत करा, असं रुक्मिणी प्रत्येकाला सांगत असते. पण रेश्माला मात्र साडी पसंत करायची नाहीये. रेश्मा म्हणते, "मला साडी नको." पण रेश्माची सासू रेश्माला म्हणते, "असं करू नको. एखादी छान साडी घे ना. तुला तर खूप साड्या आवडत असतात आणि इथं तर खूप सुंदर सुंदर साड्या आहेत. यातली कोणतीही एक साडी तू स्वतःसाठी निवड." रेश्मा म्हणते, "मला साड्या आवडतात, पण मी यावर्षी हे व्रत करणार नाहीये." राजश्री तिकडून येत असते. राघव तिला घेऊन येत असतो आणि राजश्री रेश्माला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, की "तू असं काही करू नको. वटपौर्णिमेचं व्रत हे खूप महत्त्वाचं व्रत आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ते करणं गरजेचं आहे." तरी देखील रेश्मा हे व्रत करण्यासाठी तयारी दर्शवत नाही. तेव्हा राघव तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. "तुझा वृषभवर राग आहे ना, तो असणं साहजिक आहे. पण आपण त्याच व्यक्तीवर चिडतो ना, ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो." राघवनं ही गोष्ट रेश्मासाठी कमी आणि कृष्णासाठी जास्त म्हणलेली आहे. कृष्णा त्याच्याकडे पाहते देखील. पण आता हा विषय येथेच बंद करा, असं रुक्मिणीने फर्मान काढलंय. कोणाला साडी घ्यायची असेल त्याने घ्या, ज्याला घ्यायची नसेल त्याने घेऊ नका. मधू मात्र लाडात येऊन राघवला म्हणते, की "राघव, तू माझ्यासाठी साडी पसंत करशील का?" पण राघव मात्र या गोष्टीवर काहीच रिॲक्ट होत नाही. राघव शांत बसतो आणि राजश्रीच या गोष्टीवर रिॲक्ट होते आणि म्हणते, की "तुझ्यासाठी साडी पसंत करायची असेल तर तू रुक्मिणीताईंना बरोबर घे. मी आणि राघव सिंधूसाठी साडी पसंत करणार आहोत." असं म्हणून राघव सिंधूसाठी एक छान अशी साडी यामध्ये शोध बरं, असं म्हणून त्यांनी राघवला काम सांगितलेलं आहे. मधूचा पुन्हा एकदा प्रचंड मोठा अपमान झालेला आहे. राघव आपल्यासाठी नाहीच आहे ही गोष्ट आता तिच्या मनामध्ये बिंबवली जात आहे. तिला खूप राग आलेला आहे. तेव्हा रुक्मिणी देखील मधूला म्हणते, "असू दे, मी तुझ्यासाठी साडी पसंत करायला मदत करते." पण आता राघवने स्वतःहून सिंधूसाठी एक साडी पसंत केलेली आहे आणि लांब बसलेल्या सिंधूला त्याने ती साडी दाखवायला सुद्धा घेऊन गेलेला आहे. "ही साडी बघ, तुला पसंत पडते का?" असं तो तिला म्हणतो. सिंधू मात्र त्याच्याकडं पाहत राहते. सिंधूला ती साडी घ्यायची नसते. पण राघव म्हणतो, "तू माझ्यावर रागवलेली असशील, पण आईवर तर तू रागवलेली नाहीये. माझ्यासाठी नाही, पण आईसाठी तरी तू ही साडी घेऊ शकते ना?" तेव्हा पाठीमागं बसलेली राजश्री म्हणते,
अरे तिला तरी काय झालं रागवायला? आता उद्या वटपौर्णिमेचा सण आहे ना, तर ती हा सण अगदी उत्साहात साजरा करणार आहे. सिंधू घे गं पटकन त्यांनी दिलेली साडी असं म्हणून राजश्रीने तिला हाक मारलेली आहे. आता सिंधूच्या पुढं राघवनं आणलेली साडी घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये. पण अजूनही तिने त्या साडीला हात लावलेला नाहीये. ती राघवकडं एकटकच पाहत आहे. राघव तिला माझ्यासाठी नाही, माझ्या प्रेमासाठी नाही, पण माझ्या आईवरील प्रेमासाठी तुला हे करावं लागणार आहे असं समजावून सांगतोय. आता तिचा पूर्णपणे नाईलाज झालेला असतो. कारण पाठीमागून पुन्हा पुन्हा राजश्री तिला सांगतेय की सिंधू इतका वेळ राघवला का उभा करतेस? तुला तर साडी पाहिजे आहे ना, मुद्दाम तू त्याला त्रास देतेस ना. सिंधू असं करू नको म्हणून तिला ती साडी घेण्यासाठी भाग पाडत आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधू कृष्णावर रागावलेले असणारे हे कृष्णाच्या लक्षात आलेलं असतं आणि तिचा राग आणि रुसवा काढण्यासाठी कृष्णा मधूकडे गेलेले आहे आणि ती सांगते की आपल्याला राघवमध्ये काही इंटरेस्ट नाहीये, आपल्याला राघव नकोच आहे. पण मधू मात्र चिडलेले आहे. तू माझ्याशी डबल गेम करतेस असं म्हणून मधूने कृष्णाच्या सनसनीत थोबाडीत ठेवून दिलेली आपल्याला पाहायला मिळतंय. तुला माहीत नाहीये मी राघवसाठी काय करू शकते. राघव फक्त माझा आणि फक्त माझाच आहे, ही गोष्ट तुझ्या लक्षात आलेली नाही वाटतं. असं म्हणून तिने कृष्णाच्या सनसनीत थोबाडीत ठेवून दिलेले आहे. राघवसाठी मी काय काय केलेलं आहे ते तुला माहिती नाहीये. राघवच्या आणि माझ्या मध्ये आलेल्या सिंधूला मी कायमचं संपवून टाकलेलं आहे आणि तुला देखील मी संपवून टाकू शकते. सिंधूची एक गोष्ट मी धड होऊ दिलेली नव्हती, तर आता तुझं काय आहे? तू आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्नसुद्धा करू नको, अशी धमकीच आता तिने कृष्णाला दिलेली आहे. पण या गोष्टीमुळे मधूचं खरं रूप सिंधूच्या समोर आलेलं आहे. मधू काय काय करू शकते आणि आजपर्यंत तिने काय काय केलेलं आहे या गोष्टी स्पष्टपणे आता सिंधूच्या समोर आहेत. मधूचा भूतकाळ सिंधूला स्पष्टपणे दिसलाय. मधू किती खालच्या थराला पोचलेली बाई आहे हे आता तिला स्पष्टपणे कळलेलं आहे. तिच्या कुरघोड्या आणि तिची कारस्थानं आता सिंधूच्या समोर येणार आहेत. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.